आज संक्रांत स्पेशल बनते आहे, तिळाची वडी करते. त्याच्यासाठी मी हे तीळ मस्तपैकी भाजून घेतलेले आहेत, चांगले फुललेले आहेत ते. आणि आता गुळाचा पाक तयार होतो. तर गुळाचा पाक तयार होत असताना काही टिप्स लक्षात ठेवायच्यात. मी 2 चमचे तूप टाकलंय आणि हा पाक असा छान असा परतवते. छान मंद आचेवर असा हा गुळाचा पाक सतत हलवत राहायचा आहे. थोड्या वेळात तो तयार होईल. हे बघा कसा फेस आलाय. तर पाक तयार झालाय की नाही याची टेस्ट करूया आपण. थोडासा पाक आपण टाकून बघूया या थंड पाण्यात. हे बघा याची गोळी तयार होत नाही, अजूनही तो नरम आहे. आता मी या पाकातच 1 टीस्पून वेलची पावडर टाकते. हा वेलची पावडर फार आवडते, तर जरा टेस्ट आणखी छान लागेल म्हणून 1 चमचा वेलची पावडर टाकते. छान अशी पसरवायची आणि पुन्हा हे असं हलवायचं, परतत राहायचं. पुन्हा एकदा पाक टाकून पाहायचं की आपली हा गुळ तयार झालाय का. अशी गोळी करून पाहिजे अशी. आणि आता हा तयार झालेला आहे. हे बघा कडक झालाय मस्त. आणि असा टणकन आवाज यायला पाहिजे असा, म्हणजे पाक तयार झालेला आहे. हा जो तवा आहे तो गॅसवरून खाली उतरवला आणि तीळ टाकलेले आहेत आणि हे पटापट मिक्स करायचे. आणि लगेच या थाळीवर किंवा पोलपाटावर तुम्ही आधी तूप लावून ठेवायचं, याला पण तूप लावायचं आणि ते थापून मग वड्या पाडायच्या. ते छान गरम गरम ताटावर पसरलेलं आहे. आणि आता आपण गरम असतानाच त्याच्या वड्या पाडूया. जेव्हा गरम असेल तेव्हाच या कटरने तुम्ही वड्या पाडा, म्हणजे ते व्यवस्थित वड्या पडतील. बघा गरम असतानाच मी याच्या वड्या पाडलेल्या आहेत. वेगवेगळ्या शेप्समध्ये तुम्ही या वड्या पाडू शकता. आता 20 मिनिटं या वड्यांना थंड होऊन द्यावं आणि मगच त्या काढाव्यात. अशा तिळाच्या वड्या मस्त झालेल्या आहेत तयार. थंड झाल्यानंतर त्या मी कापल्या आणि मग डब्यात भरून ठेवल्या. आता याचा पहिला प्रसाद म्हणजे पहिली तिळाची वडी आपण देवाला अर्पण करूया.